नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अजून एक बीए अंतर्गत येणारा कोर्स बीए इन पॉलिटिकल सायन्स या कोर्स बद्दल जे आहे ती डिटेल माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकण्यासाठी मिळतं, सिलेबस काय आहे, पुढे जॉब कुठे मिळू शकते किंवा कोणकोणत्या संधी अवेलेबल होतात. मित्रांनो, हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर बघा, नावच आहे पॉलिटिकल सायन्स. याच्यामध्ये जे इंटरनल आणि एक्सटर्नल ज्या पॉलिटिक्स असतात किंवा पॉलिटिकल सायन्स असतं त्याच्याबद्दल जो असतो डिटेल अभ्यास याच्यामध्ये शिकवला जातो. जे पुढे सिलेबस आहे त्याच्यामध्ये पाहणार आहोत की कोणत्या प्रकारचा सिलेबस आहे. जसा व्हिडिओ पाहत राहाल तुम्हाला जो क्लिअरन्स आहे तो मिळत राहील. या कोर्सचा कालावधी जर पाहिला तर तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला भेटतो आणि हा एक डिग्री स्तरावरील कोर्स आहे. तर मित्रांनो, आता पाहूया की यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते. तर शैक्षणिक पात्रता यासाठी आहे 12th पास आउट तुम्ही असले पाहिजेत, म्हणजे 12वी पास असले पाहिजेत विथ मिनिमम 50% मार्क्स. नो मॅटर व्हॉट तुमची स्ट्रीम कोणती होती, PCB असेल, PCM असेल, सायन्स निवडलेलं असेल, पण तुम्हाला आर्ट मध्ये जायचं असेल तर हा कोर्स सर्वांसाठी अवेलेबल आहे. याच्यामध्ये पॉलिटिकल सायन्स बद्दल शिकवलं जातं आणि सर्व जो सिलेबस आहे तो आपण पुढे पाहणार आहोत. पण शैक्षणिक पात्रता एवढीच आहे की 12th पास आहे. त्याचं कारण हेच की हे अंडर ग्रॅज्युएट डिग्री स्तरावरील म्हणजे एक डिग्री कोर्स आहे. तर मित्रांनो, याची ऍडमिशन प्रोसेस बद्दल पाहूया की ऍडमिशन प्रोसेस कशा प्रकारे असते किंवा काय आहे. तर मित्रांनो, दरवर्षीच्या मिड मध्ये ज्यावेळेस जून जुलै येतं त्यावेळेस तुम्हाला याचे ऍडमिशन जे आहे ते पाहायला भेटतात. महाराष्ट्र ॲज वेल एज महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा खूप सारे कॉलेजेस आहेत जिथे हा कोर्स ऑफर केला जातो. महाराष्ट्रामध्ये पुणे, मुंबई, नाशिक, सातारा, कोल्हापूर अशा खूप मोठ्या शहरांच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला याचे जे कॉलेज आहेत ते पाहायला भेटतात जो हा कोर्स ऑफर करतात. पुण्यामध्ये सुद्धा फर्ग्युसन कॉलेज आहे, गरवारे कॉलेज आहे, SP कॉलेज आहे, इग्नू कॉलेज आहे, ॲज वेल ॲज तुम्ही YCMU मध्ये सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता. आता याची जर ऍडमिशन प्रोसेस पाहिली तर ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने पाहायला भेटते. तुम्ही वेबसाईटवर जाऊन व्हिजिट करून फॉर्म ऍप्लिकेशन भरू शकता आणि तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं फी भरल्यानंतर. ॲज वेल ॲज तुम्ही डायरेक्टली कॉलेजमध्ये व्हिजिट करून जे आहे ते तिथे सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता. पण यासाठी तुम्हाला अलर्ट राहावं लागेल जेव्हा केव्हा याचे ऍडमिशन स्टार्ट होतील. सो मेक शुअर चॅनलला सबस्क्राईब करा किंवा वेबसाईटला व्हिजिट करत राहा, तिथे आम्ही याच्याबद्दल डिटेल माहिती देत राहतो. तर मित्रांनो, आता आपण याचा कालावधी पाहूया. तर कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो. कुठेही तुम्ही ऍडमिशन घ्या, हा कोर्स 3 वर्षासाठी डिझाईन केलेला आहे. जस्ट लाईक अदर BA जे कोर्सेस आहेत त्यासारखाच. याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वर्षात 2 सेमिस्टर पाहायला भेटतात. असे 3 वर्षामध्ये 6 सेमिस्टर पाहायला भेटतात जे तुम्हाला पास आउट होणे अतिशय महत्वाचे आहे. आफ्टर दॅट 3 वर्षानंतर तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट मिळते जे तुम्ही फर्दर स्टडीज किंवा कुठेही जॉब मिळवण्यासाठी किंवा गव्हर्नमेंट एक्झामसाठी अपेअर होण्यासाठी किंवा एलिजिबल होण्यासाठी यूज करू शकता. मित्रांनो, आता आपण याचा सिलेबस पाहूया की सिलेबस तुम्हाला याच्यामध्ये कोणकोणते विषय पाहायला भेटतात. जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला अंडरस्टँडिंग पॉलिटिकल थिअरी अँड देअर कन्सेप्ट्स, कॉन्स्टिट्यूशनल गव्हर्नमेंट अँड डेमोक्रेसी, पॉलिटिकल प्रोसेस इन इंडिया, पर्स्पेक्टिव्ह ऑन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, ग्लोबल पॉलिटिक्स, क्लासिकल पॉलिटिकल फिलॉसॉफी, मॉडर्न पॉलिटिकल फिलॉसॉफी, इंडियन पॉलिटिकल थॉट्स, मॉडर्न इंडिया पॉलिटिकल थॉट्स. तर अशा प्रकारचे वेगवेगळे सब्जेक्ट तुम्हाला जे सर्व काही पॉलिटिकल सायन्स रिगार्डिंग आहेत ते सर्व अभ्यासायला मिळतात. आता प्रत्येक वर्षामध्ये कोणकोणते तुम्हाला जे अभ्यासक्रम आहेत ते पाहायला मिळतो किंवा अभ्यासायला मिळतो हे डिटेलमध्ये वाचायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करून सिलेबस ॲज वेल ॲज याच्यामध्ये ज्या जॉब्स आहेत ॲज वेल ॲज जे कॉलेजेस आहेत त्यांची ॲव्हरेज फी आहे याबद्दल डिटेल तुम्ही माहिती रीड करू शकता. तर मित्रांनो, आता आपण याच्या करिअर संधी पाहणार आहोत की हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या संधी अवेलेबल होतात. तर मित्रांनो, तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेस, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, लॉ असेल किंवा इतर टीचर बनायचं असेल, प्रोफेसर बनायचं असेल तर अशा वेगवेगळे जे जॉबच्या संधी आहेत त्या अवेलेबल आहेत. आता याच्यासाठी जे ॲव्हरेज सॅलरी किती मिळते, पॅकेज किती मिळतं हे डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये मी प्रॉपर माहिती दिलेली आहे. किंवा याच्यासाठी एक ऑप्शन अवेलेबल आहे, हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुम्ही 3 वर्षाचा LLB कोर्स करू शकता, जे की फक्त हेच विद्यार्थी पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी त्यामध्ये जाऊ शकतात. त्यांच्यासाठी हे पण ऑप्शन जे आहे ते खुले आहे. ॲज वेल ॲज
तुम्ही गव्हर्नमेंट जॉब सुद्धा मिळवू शकता, पण त्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तुम्हाला विषयांचा अभ्यास करून हे पूर्णपणे तुमच्या डेडिकेशनवर, तुमच्या विल पॉवरवर डिपेंड आहे. तुम्ही गव्हर्नमेंट जॉबसाठी सुद्धा अपेअर होऊ शकता. बँकिंग सेक्टर असेल किंवा या पॉलिटिकल सायन्सचाच वापर करून जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे तर याच्यामध्ये सुद्धा जाऊ शकता. तर करिअरच्या संधी ज्या आहेत त्या खूप साऱ्या अवेलेबल आहेत. ॲज वेल एज तुम्ही हायर स्टडी जसं की MA पॉलिटिकल सायन्स मध्ये सुद्धा जाऊ शकता. इट्स अप टू यू, हे तुमच्यावर डिपेंड आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडायला पाहिजे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पॉलिटिकल सायन्स या विषयामध्ये रस असेल, आवड असेल, जर तुम्हाला पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन किंवा टीचर बनायचं आहे किंवा तुम्हाला पॉलिटिकल सायन्स हे विषय जे आहे ते खूप आवडतं, तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशन्स आहेत किंवा पुढे जाऊन तुम्हाला LLB करायचं आहे 3 वर्षाचं, ह्या जर सर्व विषय तुम्हाला आवडत असतील तर नक्की तुम्ही हा कोर्स चूज करायला पाहिजे. मित्रांनो, याच्याबद्दल काही क्वेश्चन्स असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. ॲज वेल ॲज याच्याबद्दल डिटेल माहिती वाचण्यासाठी मी डिस्क्रिप्शनची लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.